तुम्ही जे बघताय तो पोल काम चाललेलं आहे, म्हणजे या पोलला बुडक्यातून कापून काढायचं आहे. असे अनेक पोल या गव्हर्नमेंट कॉलनीच्या 80 फुटी रस्त्यावरील काढण्याचं काम चालू आहे. ठिकाण आहे युवराज गायकवाड साहेब नगरसेवक आहेत त्यांच्या ऑफिसच्या समोरचा रोड. 80 फुटी रोड आहे आणि हे दिवे आता या उंच पोलवरचे काढायचे आणि बाजूच्या साध्या पोलवरती बसवायचं काम चालू आहे. आता बघा 80 फुटी रोडच्या सेंटरला असणारी ही उंच पोलची लाईन सुमारे 45-50 लाख रुपयाची तर खर्च केलेली लाईन असेल. पण आज 45-50 लाख रुपये खर्च करून उभा केलेले पोल जमिनीतून कापून काढून टाकले. हे एवढी गडबड कशासाठी? जर का 80 फुटीला असणारी अतिक्रमणं जर दोन्ही साईडची हटवली असती आणि हा रोड 80 फुटी क्षमतेनं ठेवला असता तर मात्र निश्चितपणे या पोलला काढायची गरज नव्हती. मला असं म्हणायचं आहे की जनतेचा पैसा मातीत घालायला एवढ्या तत्परतेनं काम करू नका. त्याचा विचार करा. आज ना उद्या या 80 फुटी रस्त्यावर पुन्हा सेंटरला तुम्ही उंच पूलची लाईन उभा करणारच ना, म्हणजे तेव्हा परत आणि लाखो रुपये मातीत घालणारच ना. मग ही लाईन काढण्यापूर्वी जर का समजा अतिक्रमण नको असणारी झाडाच्या फांद्या या जर तुम्ही छाटल्या असत्या तर रस्ता पूर्ण क्षमतेनं झाला असता आणि परिणामी या रोडवर असणारी उंच पूलची लाईन याला ज्या वाहनांची धडक होत होती ते थांबलं असतं. कारण रस्ता अपुरा, साईडला असणाऱ्या अडचणी यामुळंच हे अपघात होत होते. दुसरी गोष्ट, या पोलला रिफ्लेक्टर व्यवस्थितरित्या लावले असते किंवा ते चमकल अशा दृष्टीनं काहीतरी पर्याय शोधला असता किंवा डिवायडर टाकले असते तरी चाललं असतं. पण 80 फुटी रस्त्याची कळा घालवली, एक चांगली उंच पोलची लाईन काढली असं मला वाटतंय. जर का तुम्हाला योग्य वाटत असेल तर जनतेनं सांगावं. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? धन्यवाद.